आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली कुपवाड ड्रेनेज कामाची पाहणी। अपूर्ण कामे 15 दिवसात पूर्ण करण्याच्या ठेकेदारास सूचना। नैसर्गिक नाल्यावरील बांधकामे पाडणार, आयुक्त गुप्तांचा इशारा। सांगली आयुक्त शुभम गुप्ता यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाची पाहणी मुसळधार पाऊस सुरू असताना केली। प्रभाग क्रमांक 8 मध्ये विद्यानगर, गंगानगर, अष्टविनायक नगर, पंचशील कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, गणेश कॉलनी, कृष्णा कॉलनी इत्यादी परिसरात ड्रेनेजचे अपूर्ण कामं आहेत। ती कामे 15 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या। उत्तम दर्जाचं काम करण्याच्या सूचना जयती सुपर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर रविरतन लाल यांना दिल्या। आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, माजी सोनाली सगरे, CSI अनिल पाटील, SI गणेश धोत्रे, CS कुरणे साहेब, SD चौगुले साहेब, MN पाटील साहेब, सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील साहेब, SS देवर्षी साहेब, तेजस शहा साहेब, इंजिनियर अशोक कुंभार, महेश सगरे, रवी खराडे, शशिकांत गायकवाड, प्रकाश पाटील आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शेकडो नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले।